आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। अधिकार नसताना परस्पर बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील 4 अधिकारी कर्मचाऱ्यांसह 6 परवानाधारक अभियंतेही कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकाम परवाना प्रकरणातील 96 पैकी 28 बेकायदा इमारतींचे बांधकाम कोणत्याही नियमात बसत नसल्याने या इमारतींचे पाडकाम करण्याचा प्रस्ताव नगर रचना विभाग आणि बांधकाम परवाना विभागाकडून पालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे। दरम्यान संबंधित 28 बेकायदा इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे। महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाकडून ऑनलाईन बांधकाम परवाना दिला जातो, परंतु काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन बांधकाम परवाने न देता स्वतःकडे असे बांधकाम परवाने देण्याचा कोणताही अधिकार नसताना परस्पर बांधकाम परवाने दिल्याचे गेल्या वर्षी उजेडात आले। या प्रकरणी उपअभियंता जाकीर नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे यांच्यासह 4 अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। यापैकी जाकीर नाईकवाडी आणि श्रीकांत खानापुरे अद्याप अटकेत आहेत। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असताना महापालिकेतील निवृत्त अभियंते आणि काही परवानाधारक अधिकाऱ्यांनीही काही बेकायदा बांधकाम परवाने दिल्याचे नगर रचना कार्यालयाचे म्हणणे आहे, मात्र त्याची चौकशी रेंगाळली आहे। दरम्यान डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिकेत आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला। यात बांधकाम परवाना विभागातील कारनामे त्यांच्या निदर्शनास आले आहेत। त्यातूनच बेकायदा बांधकाम परवान्यांचे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले आहे। त्यानुसार एकूण 96 बेकायदा बांधकाम परवाने दिलेल्या आणि बेकायदा बांधकामे झालेल्या इमारतींची छाननी झाली असता त्यातील 28 इमारती या पूर्णतः बेकायदा असून त्या कोणत्याही परिस्थितीत नियमित करता येऊ शकत नाहीत। अशा 28 बेकायदा इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे। बांधकाम करताना वाहन तळाची व्यवस्था न करता बांधकाम करणे, इमारतीसमोरचा भाग मोकळा न सोडता रस्त्यावर पुढे येऊन फ्रंट मार्जिनवर जादा बांधकाम करणे असे प्रकार सर्रासपणे झाले आहेत। मुस्लिम पाच्छपेठ, तेलंगी पाच्छपेठ, बेगमपेठ, सिद्धेश्वरपेठ, दक्षिण सदर बाजार, मजरेवाडी, सिव्हिल लाईन, गुरुवारपेठ, साखरपेठ, सलगर वस्ती, रेल्वे लाईन आदी भागात बेकायदा बांधकामे झाली आहेत। तथापि शहरात मुरारजीपेठ, नवीपेठ, गोल्डफिंच पेठ, भवानीपेठ, रविवारपेठ आणि इतर अनेक भागात असंख्य बेकायदा बांधकामे झाली आहेत। यात होणारी कारवाई केवळ हिमनगाचा टोक असून त्यात महापालिका बांधकाम परवाना विभागासह नगर अभियंता आणि नगर रचना विभागातील यंत्रणेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे।